नमस्ते मित्र आणि मैत्रिणींनो, गुड इव्हनिंग. मी डायटिशियन तृप्ती वानखडे. आज आपण 5 ते 10 वर्षाच्या मुलांचा डाएट चार्ट बघू. पूर्ण आठवड्याभराचा डाएट चार्ट मी तुम्हाला सांगणार आहे, तर तुम्ही नोट डाऊन करून घेऊ शकता. तर सोमवारी आपण मुलांना सकाळी उठल्यानंतर 4 ते 5 बदाम रात्रभर भिजत घातलेले देऊ शकतो. त्यानंतर नाश्त्यामध्ये त्यांना पोहे, व्हेजिटेबल पोहे, वाटाणे घालून किंवा शेंगदाणे घालून द्यायचे. लंचमध्ये मूगडाळीचं वरण, भात, मिक्स व्हेज, चपाती, दही इत्यादी देऊ शकतो. इव्हिनिंग स्नॅक्समध्ये ड्रायफ्रूट लड्डूमध्ये साखरेऐवजी आपण खजूर घालायचं. डिनरमध्ये त्यांना आपण पुलाव देऊ शकतो. तसेच मंगळवारला आपण त्यांना पुन्हा सकाळी 4 ते 5 अक्रोड रात्रभर भिजत घातलेले, 8-10 मनुके, नाश्त्यामध्ये व्हेजिटेबल उपमा, लंचमध्ये व्हेजिटेबल पुलाव, रायता, बॉइल्ड गाजर, चपाती असं द्यायचं. मुलांना इव्हिनिंग स्नॅक्समध्ये एखादं फळ द्यायचं. आणखी रात्री मुलांना डिनरमध्ये चपाती, बटाट्याची भाजी, मूग डाळ असं द्यायचं. बुधवारला सकाळी पुन्हा 4-5 भिजलेले बदाम, 4-5 काजू, नाश्त्यामध्ये इडली सांबार, नारळाची चटणी, लंचमध्ये राजमा करी, भात, काकडी, कोथिंबीर, चपाती. इव्हिनिंग स्नॅक्समध्ये चणे द्यायचे मुलांना. डिनरमध्ये भेंडीची भाजी आणि टोमॅटो सूप देऊ शकतो आपण त्यांना. गुरुवारला पुन्हा त्यांना 4-5 भिजलेले रात्रभर भिजत घातलेले बदाम साल काढून द्यायचे. त्यानंतर नाश्त्यामध्ये आलू पराठा, दही, लंचमध्ये राईस, मसूर डाळीचं वरण, कोबीची भाजी, बीटरूटचा रायता असं द्यायचं. त्यानंतर इव्हिनिंग स्नॅक्समध्ये एखादं त्यांच्या आवडीचं फळ, डिनरमध्ये पालक पनीर, चपाती असं त्यांना आपण देऊ शकतो. शुक्रवारला आणखी सकाळी आपण 3 ते 4 बदाम भिजत घातलेले, 2 अक्रोड असं द्यायचं. नाश्त्यामध्ये मुगाचे धिरडे पण खूप छान हेल्दी असतात मुलांना आणि प्रोटीनचा खूप चांगला सोर्स आहे तो. त्यामध्ये मुगाचे धिरडे, त्याच्यासोबत टमाटरची चटणी आपण त्यांना देऊ शकतो. लंचमध्ये चपाती, भाकरी, मेथीची भाजी, दही असं त्यांना देऊ शकतो. इव्हिनिंग स्नॅक्समध्ये भाजलेला मखाणे मुलांच्या आरोग्यासाठी खूप चांगले असतात. लहान आणि मोठ्यांनी दोन्ही जणांनी मखाणे हे रोज खायला पाहिजे. मखाणे करताना आपण 1 चमच तूप टाकून मखाणे फ्राय करून घ्यायचे. त्यामध्ये काळा मीठ किंवा सेंधव मीठ टाकून जर दिलं तर आणखी छान राहतं आणि टेस्टी लागतं ते. आणि मुलांनी रोज मखाणे खायला हवे. डिनरमध्ये व्हेजिटेबल दलिया आणि पापड देऊ शकतो आपण त्यांना. शनिवारी आणखी भिजत घातलेले 3-4 बदाम, 2 अक्रोड, नाश्त्यामध्ये डोसा, कोकोनट चटणी हे मुलं आवडीने खातात. लंचमध्ये छोले, चटणी, नाचणीची रोटी, रायता, चपाती असं द्यायचं. इव्हिनिंग स्नॅक्समध्ये पुन्हा एखादं फळ द्यायचं त्यांना. त्यानंतर डिनरमध्ये चपाती, भोपळ्याची भाजी, डाळ असं आपण त्यांना देऊ शकतो. आणखी रविवारी पुन्हा 4 भिजत घातलेले बदाम द्यायचे. नाश्त्यामध्ये अप्पे, कोकोनट चटणी, लंचमध्ये डाळ, भात, गाजर आणि वाटाण्याची मिक्स भाजी, दही, चपाती असं देऊ शकतो. इव्हिनिंग स्नॅक्समध्ये पुन्हा एखादं फळ किंवा मखाणे. डिनरमध्ये पालक, वरण, चपाती, लिंबाचं लोणचं असं द्यायचं. मुलं जर दूध घेत असतील तर रोज रात्री त्यांना 1 कप दुधामध्ये आठवड्यातून 2-3 दिवस त्यांना आपण हळद टाकून दूध देऊ शकतो. डेली रोज मुलांना चपाती देण्याऐवजी आपण त्यांना चपातीसोबत 1-2 दिवस भाकरी दिल्या तरी चालेल. नाचणीची रोटी हे हेल्दी राहतं मुलांना द्यायला. हा झाला आपला आठवड्याभराचा मुलांचा रेग्युलर डाएट चार्ट आणि हा आपण सॅम्पल डाएट चार्ट याला आपण म्हणू शकतो. आणि मुलांना रात्रीचं दही द्यायला आपण टाळायला पाहिजे. माझी जर माहिती तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.